संत कबीर त्यांचा मुलगा कमाल याच्यासोबत गावाबाहेर एका झोपडीत राहत होते. नदीत स्नान करणे, गावातील सर्व मंदिरात पाणी अर्पण करणे, दुपारी भजनाला बसणे आणि संध्याकाळी उशिरा घरी परतणे हा संत कबीरजींचा नित्यक्रम होता. रोजच्या दिनक्रमानुसार ते गावात गेले होते. इकडे जवळच्या गावातील जमीनदाराचा एकुलता एक तरुण मुलगा, तो रात्री अचानक मरण पावला. रात्रभर रडणे सुरूच होते. शेवटी कोणीतरी सुचवलं की आपण त्याला गावाबाहेर राहणाऱ्या बाबांकडे घेऊन जाऊ. कदाचित ते काहीतरी करतील. सगळे तयार झाले. मृतदेह घेऊन झोपडी गाठली. बघतो तर बाबा नाहीत. आता काय करायचं? मग कमाल आला. त्याला विचारले, बाबा कधी येणार? कमालने सांगितले, आता त्यांचे वय झाले आहे. सर्व मंदिरात जाऊन परत येईपर्यंत रात्र होते. तुम्ही तुमचं काम सांगा. लोकांनी मुलाच्या मृत्यूबद्दल सांगितले. कमाल म्हणाला, काही आजार असता तर बरा झाला असता, पण हा तर मृत आहे. आता काय करू? तरी त्याने विचार केला की काहीतरी प्रयत्न करून बघू आणि कमालने कमंडलू घेतले. मग मृतदेहाच्या 3 परिक्रमा करून 3 वेळा पाणी शिंपडले आणि 3 वेळा रामनामाचे उच्चारण केले. तो मुलगा बघता बघता उठून उभा राहिला. ते दृश्य बघून लोकांचा आनंद गगनात मावेना. इकडे कबीरजींना कुणीतरी सांगितले की जमीनदार आणि गावातील सर्व लोक तुमच्या झोपडीकडे गेले आहेत. कबीरजी थरथरत्या पावलांनी पुढे जाऊ लागले. त्यांना वाटेत लोक नाचताना आणि उड्या मारताना दिसले. कबीरजींना काही समजले नाही. येऊन कमालला विचारले, काय झाले? पण तो काहीतरी वेगळे बोलू लागला. तो म्हणाला, गुरुजी, तुम्ही खूप दिवसांपासून म्हणत होतात की तुम्हाला तीर्थयात्रेला जायचे आहे. तुम्ही आता निश्चिंत होऊन तीर्थयात्रेला जा. इकडे सर्व मी सांभाळतो. कबीरजींनी विचारले, काय सांभाळणार? कमाल म्हणाला, फक्त मेलेल्यांना पुन्हा जिवंत करणे आणि आजारी लोकांना बरे करणे. आता हे सर्व मी करीन. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तीर्थयात्रेला जा. कबीरने मनात विचार केला, कमालने सिद्धी तर प्राप्त केली, पण सिद्धीसोबतच याला गर्वही झाला. सर्वप्रथम याचाच इलाज करावा लागेल, नंतर तीर्थयात्रा करावी लागेल. कारण साधकाला गर्व झाला तर सिद्धी संपते. कबीरजी म्हणाले, ठीक आहे. येत्या पौर्णिमेला भजनाचे आयोजन करून मग मी तीर्थयात्रेला जाईन. तोपर्यंत तू जवळच्या 2-4 संतांना माझी चिठ्ठी आणि भजनाला येण्याचे निमंत्रण पण देऊन ये. कबीरजींनी चिठ्ठीत लिहिले होते, कमाल भयो कपूत, कबीर को कुल गयो डूब. कमालने एका संताकडे ती चिठ्ठी नेली. चिठ्ठी वाचून कमालची चौकशी करण्याच्या हेतूने त्यांनी विचारले की अचानक भजन आयोजित करण्याची कल्पना कशी आली? कमाल उद्धटपणे म्हणाला, काही नाही. गुरुजींना खूप दिवसांपासून तीर्थयात्रेला जायची इच्छा होती. आता मी सर्व करतो म्हणून मी त्यांना म्हणले की तुम्ही जा, तीर्थयात्रा करून या. त्यामुळे ते जात आहेत आणि जाण्यापूर्वी भजनाचे आयोजन केले आहे. संताला चिठ्ठीतील दोह्याचा अर्थ समजला. त्यांनी कमालला विचारले, तू काय काय करतोस? तो म्हणाला, हेच मेलेल्यांना जिवंत करणे, बिमार लोकांना ठीक करणे, हे सगळं. संत म्हणाले, आज इथे थांब आणि इथे पण थोडा चमत्कार दाखव. त्यांनी गावात सूचना दिली. थोड्या वेळाने 200-300 लोकांची रांग लागली. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे बिमारीवाले लोक. संतांनी कमालला म्हटले, चल या सगळ्यांची बिमारी ठीक कर. कमालला तर पाहूनच धक्का बसला. इतके लोक? इतक्या लोकांना कसे बरे करायचे?
हे माझ्यासाठी शक्य नाही. त्यावर संत म्हणाले, काही हरकत नाही. आता ते आले आहेत तर त्यांना पाठवणे ठीक नाही. तू बस. संतांनी 1 लोटा भरून पाणी घेतले आणि राम नामाचे 1 वेळा उच्चारण करून ते पाणी शिंपडले. एका रांगेत उभे असलेले सर्व लोक ठीक झाले. पुन्हा दुसऱ्या रांगेवर पाणी शिंपडले, ते पण ठीक झाले. फक्त 2 वेळा पाणी शिंपडून 2 वेळा राम बोलले तर सर्वजण ठीक झाले. कमालला आश्चर्य वाटले. संतांनी म्हणले, ठीक आहे कमाल, मी भजनाला येईन. जवळच्या गावात सूरदासजी राहतात, त्यांना पण जाऊन बोलवून आण. मग सर्वजण सोबत जाऊ. कमाल सूरदासजींना बोलवायला निघाला, पण तो एकाच गोष्टीचा विचार करत होता. हे असे कसे झाले? 1 वेळा राम म्हणल्यावर इतके सारे बिमार लोक ठीक कसे झाले? मी 3 वेळा प्रदक्षिणा घातली, 3 वेळा गंगाजल शिंपडले, तेव्हा कुठे काम झालं? हाच विचार करत करत तो सूरदासजींच्या झोपडीत गेला. जाऊन तो सांगतच होता की तो का आला आहे. तेवढ्यात सूरदासजी म्हणाले, बेटा लवकर धावत जा. टेकडीच्या मागे नदीमध्ये कुणीतरी वाहून जात आहे, लवकर त्याला वाचव. कमाल धावतच गेला. टेकडीवरून बघितलं तर नदीमध्ये एक मुलगा वाहून जात होता. कमालने नदीत उडी मारून त्या मुलाला बाहेर काढले आणि आपल्या पाठीवर घेऊन झोपडीकडे चालू लागला. चालता चालता त्याला विचार आला की अरे सूरदासजी तर आंधळे आहेत, मग त्यांना नदी आणि वाहून जाणारा मुलगा कसा दिसला? त्याचे डोके सुन्न झाले होते. मुलाला खाली ठेवले आणि बघितले तर त्या मुलाचा मृत्यू झाला होता. सूरदासजींनी पाणी शिंपडले आणि रा बोलताच मुलगा उठून निघून गेला. आता तर कमालला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे यांनी तर पूर्ण राम पण नाही म्हणलं, फक्त रा म्हणताच मुलगा जिवंत झाला. तेव्हा कमालने ती चिठ्ठी उघडून स्वतः वाचली. तेव्हा त्याला समजले. कमाल परत येऊन कबीरजींना म्हणाला, गुरुजी या जगात एकापेक्षा एक सिद्ध साधक आहेत, त्यांच्या पुढे मी काही नाही. गुरुजी तुम्ही इथेच राहा. आता तर मला भ्रमण करून खूप काही शिकण्याची गरज आहे. तात्पर्य, गुरुच्या कृपेने सिद्धी प्राप्त होते. गुरुचा आशीर्वाद असल्यास साक्षात ईश्वर तुमच्यासोबत असतात. गुरु गुरुच राहतात. ते शिष्याच्या मनातले सगळे भाव समजतात आणि मार्गदर्शक बनून त्याला विनाशाकडे जाण्यापासून वाचवतात. म्हणून गुरुचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. गुरुविना ज्ञान नाही, ज्ञानाविना आत्मसाक्षात्कार नाही आणि आत्मसाक्षात्काराविना परमात्मा प्राप्ती नाही. जय श्री कृष्ण.